अरे पनवेलची गाडी निकल जाएगी, चला दे जल्दी. आजचे परत लग्न केलं तर चालेल, तो एवढा सुंदर दिसतोय. आता बोलू नका, परत लग्न करायचं नाही. ठिकाणी आमच्या भावरातून आमच्या ठिकाणी आमच्या गेटला लॉक नसतं, लॉक असलं तर गेटवर मिळतो आम्ही. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर करूया ब्लॉगला स्टार्ट. चाललोय आपण आता बाहेर. आज आहे मोठ्या भावाचा बर्थडे, तर त्याने तिकडे इन्व्हाइट केलंय. तर मी, वैभव आणि अक्षय आम्ही तिघजण चाललोय. माझं झालंय आवरून, वैभवचं पण आवरतोय. आता त्याला जाऊन भेटू, मग तिथून पुढे अक्षय येईल. अक्षय सोबत परत आम्ही तिघजण भावाकडे मोठ्या. तर भेटू थोड्या वेळाने. गाईज फक्त ह्या माणसामुळे लेट झालंय. आज आवरून आलोय. अक्षय पण आलाय, वैभव पण आलाय. भेटू त्यांना. बड्डे तर त्याला केक तर घ्यावा लागेल. अक्षय सुंदर दिसतोय. कुठला? छोटासा गेलाय, मोठा पण नको ग. वैभव तुझी डेअरीला पुढे चालले. आज घातल्यावर जरा बरा दिसशील. नाम डालो अभि क्या भाव बाळा भाई टाक. अक्षय परत लग्न केलं तर चालेल, तो एवढा सुंदर दिसतोय. असं बोलू नको, परत लग्न कोण करायचं नाही मग. बाला डालो बाला. तुला एवढ्यातच बघायचा भाव. असं का असतोय वैभव? समझ रहे हो आप? गाइस फायनली घेऊया केक. वैभव शेठ घेतात केक. वैभव शेठ देणार आहेत पैसे. किती झाले सांगा? राहुल शेठ, इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा. नाही, वैभव शेठ असताना आम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही का अक्षय? एवढे एडिट कर. एडिट बिडिट नाही करत. तुला द्यावं लागतील पैसे. एवढे मोठे मंत्रालयाचे स्टाफ असताना तर वैभवला एवढा मंत्रालयाचा स्टाफ असून साल्या तू पैसे देऊ शकत नाही. माझ्या बारक्या भावानं दिलं. बारका भाऊ पैसे देतोय. तसा बारका भाऊच आमच्यापेक्षा बारका असून सगळ्यात श्रीमंत आहे आता सध्याच्या परिस्थितीला. हॅशटॅग चायवाला. चला तर काय भेटू च्या मोठ्या बंधूंच्या घरी. आलोय त्याच्याच बिल्डिंग खाली. शेठ आपली गाडी घ्या मोठी. शेठ गाडी काढा. शेठ चावी देऊ का तुम्हाला? चावी नाही, तुमच्याकडेच आहे. ह्याला कुठं न्यायच्या मापाचा नाही. एवढं ह्याला खरंच कुठं पण काय माहिती. आज आणलाय, परत तुला कधी आणत नाही. लक्षात ठेव, कळलं का? उपवास आहे का? मुका झालाय. तू फक्त तिच्या बरोबरच फिरू शकतो. ती कशा हँडल करते काय माहिती तुला. गाईज बघू शकता आमच्या भावाच्या बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी लावली की आम्हाला एंट्री नाही थंब लावल्याशिवाय. अरे बोलवा ना त्याला. आपल्यासारख्या माणसांना एंट्री नाही. वॉचमॅन काका, त्यात पहिला तू. भावड्याला फोन करायला लागेल. नाही, किसके पप्पा का सुन ले. टून टून टून. आजकालची सिक्युरिटी अशी पाहिजे. कशी वाटली सिक्युरिटी? कशी वाटली? च्या ठिकाणी आमच्या भावरातून आम्ही, आमच्या ठिकाणी आमच्या गेटला लॉक नसतं. लॉक असलं तर गेटवर नेतो आम्ही. तुला एखादा बाहेरचं एखादा अन्न पोरगा पोरगी घरी आणायची. आपणच गेटवर उड्या मारून येतो तर त्याचं बाकीच्यांची गोष्ट काय आहे. चला गाईज, पचका झालाय. भाव नाही घरी. रिटर्न चाललो आम्ही खाली. आता वाट बघा. किती मिनिटं? 10 मिनिट बघायची गपचूप. आता काय नंबरचा नाट्या माणूस आहे. कुठं पण गेलो तरी आम्हाला कधीच ह्याच्या बरोबर गेलो ना कुठं आम्हाला म्हणजे ना काय व्यवस्थित होत नाही. असा विषय यांचा. ऑफिसला जातो पण तुला कुठनं काय करतो बटन दाबायचं ते कळत नाही. कधी वापरलं का नाही थंबचं? जिम मध्ये तर आहे ना? जिम मध्ये नाही. खिडकीत उड्या मारून. नशीब तू मंत्रालयात आहे. आमचं नशीब तिथं स्टाफ म्हणून तुला घेतला. नाहीतर आमच्या सोसायटीला अध्यक्ष म्हणून पण कोण घेत नाही. अशी यांची अवस्था आहे. त्यासारखी माणसं पाहिजेत. पाहुणे आल्यानंतर तुम्ही बाहेर बसवून ठेवा आम्हाला. शना बाहेर ठेवलंयस बाहेर. 20 मिनिटं झाले आम्ही इथे येऊन बसलोय. मोस्ट वेलकम असं घालवू शकत नाही. स्वागतासाठी इथं थांब लावलेत का? स्वागतासाठी. वा रे वा. पहिले इथं 5 मिनिटं आम्ही थांबलो. परत ना एक तुमचं मेंबर आला, त्यांनी खोलून दिलं. वर गेलो, वर पण लॉक. परत खाली आलो तो म्हणतो बाळा नाही आहे का घरी? भेटला नाही का? म्हणलं गेला येतोय. तुमचं आमच्या बिल्डिंग मध्ये सरचं स्वागत आहे. गाईज बघू शकता माझ्या भावाचं सुंदर असं घर. आमच्या वहिनी, ह्यो बारका आमचा पिल्लू. बावड्या मला सांग, फिरायला जातो का कधी? स्वतः
सगळ्या मंदिराचं नाव सांग, जिथं जिथं फिरायला गेलं तिथं. ये फंस गया सी पहिल्यांदा आम्ही हम्पीला गेलो. हा हम्पीला ते अंजनी टेम्पल बघितलं. हा? मंदिर किती फिरला? हा? एका शब्दात लगे उत्तर अंजनी द्यायचे. टेम्पल. मंदिर किती फिरला? नाही, 4. तीन. हा पुरी किती होत्या सोबत? पुरी माझ्यासोबत एकच होती. अरे ग्रुप मध्ये किती आलत्या? माझ्या एकच माहिती, बाकीच्यांना मग मला तर म्हणत होता. नाही नाही काय म्हातारे आहे. येड्या वैभव शेठ आहेत ते, मंत्रालयाचे स्टाफ आहेत. अरे असे बोलून ते निष्का गाणं सुने को म्हटलं तर ती किती हावरे पोरं आहेत. शना आम्ही गेलो लगेच चालू केलं ना खायला मोमोज. हा ए राहू द्या ना, असंच कापायचा. स्वजय सारे पप्पाचा केक तरी काप. उठ 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 लवकर. बिचारे आमच्या वहिनीचा बड्डे कोण करत नाही का नाही. कधी असतो वहिनी बड्डे? आम्हाला ते पण लक्षात नाही. मी केलं होतं, नीट आठवा. मेसेज आला होता असं म्हणू नका हो. टाकलं ए हॅपी बर्थडे करा रे. अरे ते जाळ तरी. सोजस इथे इकडे इकडे पप्पाच्या बाजूला ये लवकर चल. अरे पनवेल की गाड़ी निकल जाएगी, चला दे जल्दी. अरे काय होतंय अक्षय? अक्षय काय होतंय? अरे आता तरी कॅन्डल लावायची नसते बाबा. कॅन्डल नाही ते. एक आयुष्यात असं एक भरारी जाळ झाला पाहिजे आयुष्यात, असं काहीतरी ते. ऑलरेडी चालू आहे. अरे एवढं गोंडस ह्याच्याकडे बघून कशाला चालणार आहे सांग. होय सोजस? अरे अक्षय पेटतय का नाही? शेवटची काडी लाव, लागली तर लागली. नाही आमचा अक्षय असं नाही, आहे का नाही अक्षय? लागली. Yes. Come on. You can. चलो. इट्स ओके. चला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you. हॅपी बर्थडे टू यू. सोजस टाळ्या वाजव. हॅपी बर्थडे डिअर भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. इथं पप्पा जवळ. पप्पाचा केक कापला होता का त्या दिवशी? कोणी आणला होता? कोण होता? पप्पा कामाला गेलते ना त्या दिवशी? खरं बोललाय. त्या दिवशी मी फोन केला तेव्हा म्हणला जॉबवर आहे. गाईस केक कापलाय. आता आलोय हॉटेलवर जेवायला. भाऊ येतोय मागून. आम्ही वैभव, मी, अक्षय आलोय पुढे. चर्चा चालू आहे त्यांची, कुठल्या विषयावर काय माहिती. भेटले म्हणले की ह्यांचा विषय चालूच असतो काय ना काय. भेटू आतमध्ये. आता जाऊ द्या. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.